बस 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 बस. काय झालं आई, इतक्या घाईघाईत का घेऊन आलीस? राशी, आपल्याला एक गंमत करायची अगं. गंमत? कसली गंमत? सांगते. त्या दिवशी त्या असीमने तुझं आईस्क्रीम चोरलं ना? नाही, यश काकाने त्याला स्वतःहून दिलं होतं. गप्प बस. त्याने खाल्लं तुझं आईस्क्रीम, तुला मिळालं का त्या दिवशी? नाही. मग मी सांगतेय ना ते ऐक. त्याने तुझं आईस्क्रीम खाल्लं म्हणून आपण त्याचा बदला घ्यायचाय. बदला? बदला मीन्स? बदला म्हणजे रिवेंज. त्याने तुझी वस्तू चोरली ना, मग तूही त्याची वस्तू चोरायची आणि बदला घ्यायचा. पण आई, टीचर सांगतात की रिवेंज वगैरे हे सगळं घेणं बॅड असतं. तुझ्या टीचरला ना काही कळतच नाही क. आपण चोरायचं म्हणजे गंमत करायची. आपण चोर आहोत का? हे बघ, आपण ना असीमची थोडीशी गंमत करायची अगं. म्हणजे ना त्याच्या लक्षात राहील की राशीची कुठलीही वस्तू तिला न विचारता घ्यायची नाहीये. राशी, तू आता एक काम करायचं. तू त्याच्या खोलीत जायचं आणि त्याची कुठली तरी वस्तू ना पळवून आपल्या खोलीत आणायची. म्हणजे पाठोपाठ तोही येईल आणि तो इथे आला ना की त्याला थोडं घाबरवेन मी. हा, हे सगळं गंमत म्हणू ना. हो चालेल, खूप मजा येईल. पण आई, मी त्याची अशी कोणती वस्तू घेऊ ज्याने तो माझ्या मागे पळत येईल? कोणती वस्तू आणशील तू? त्याचा रुमाल? रुमाल नाही ग, तो दुसरा रुमाल घेऊन जाईल शाळेत. पेन्सिल बॉक्स? पेन्सिल बॉक्स? हा, म्हणजे पेन्सिल बॉक्स आणलास तर तुझ्या पाठी येईल तो. पण त्यापेक्षा भारी गोष्ट सांगू, ज्याच्यामुळे असीम 100% तुझ्या मागे मागे येईल. काय? त्याचा चष्मा. हा, बरोबर आहे. चष्म्यासाठी तो काहीही करेल, कारण चष्म्याशिवाय त्याला काही दिसतच नाही. तो कन्फर्म इथे येईल. हो बरोबर आहे, मग तर आणखीन मजा येईल. हो ना? जा मग, पटकन जा, घेऊन ये पटकन. धन्या, खूप दिवसांनी असा मोकळा श्वास घेते असं वाटतंय रे. गेल्या काही दिवसात किती काही घडलं ना रे. बरं झालं आपण या लग्नाला जायचा डिसिजन घेतला. हो ना, खरंच. त्या निमित्ताने काय होईना, तुला थोडासा ब्रेक मिळेल. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ही. राजा मी तू राणी, ऊन पावसाची ही कहाणी, जगा वेगळी अशी ही. सारा माझ्या मनाचं कळतं रे तुला, तुझ्यासाठी बांधेन मी चांदण झुला. अरे ए, मध्ये काय थांबलास? दिसत नाही का? अरे काय? सॉरी हा निवी, अगं तो गाडीवाला मध्येच थांबला ग. साइड इंडिकेटर पण दिला नाही. नाही, इट्स ओके. आय एम सॉरी धन्या. तू ड्राईव्ह करत असताना तुझ्या खांद्यावर मी डोकं ठेवून झोपायला नको होतं. हे काय, एवढं फॉर्मल नकोस. ठीक आहे, तू झोपूच शकतेस हा परत. नाही, झाली आहे झोप म्हणजे. जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी लोकांना तयार करणार. जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी लोकांना तयार करणार. आता प्रॅक्टिस करून बघतो. नमस्कार, मी आसिफ. आज मी तुमच्या समोर भाषण करणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी मी आशा बाळगतो. चष्मा तर असीमच्या समोर आहे, मग कसा पळवायचा? जर मी मुख्यमंत्री झालो तर मी काय करेन? मी मुख्यमंत्री झालो
तर सगळ्या मुलांना वह्या पुस्तकं फुकट वाटेन. प्रत्येक शाळेबाहेर मुलांना खेळायसाठी ग्राउंड कंपल्सरी करेन आणि मुलांचा सारखं मोबाईल वापरण्यावर बंदी आणेन. प्रत्येक आई बाबांना मोबाईलचे तोटे सांगेल, म्हणजे त्यांची मुले मोबाईल पासून दूर राहतील. आणि अरे तुझं काय होतं? काय होतं ते? अरे माझा चष्मा तर तिथेच राहिला. ओ मंत्री साहेब, आधी तुमचा चष्मा तरी सांभाळा. राशी, माझा चष्मा दे. मला नीट दिसत नाहीये राशी, माझा चष्मा दे. चष्मा हवाय? हो प्लीज दे. तो तर मी पळून नेते. राशी, ओय गो राशी, मला चष्मा दे. राशी, राशी, मला चष्मा. काय रे असीम, काय झालं? राशी कुठे गेली? ती माझा चष्मा घेऊन गेली. अरे आत्ताच गेली आमच्या रूम मध्ये. हो. राशी, आता इकडे हा रूम फ्रेशनर असीमच्या नाकात जाणार आणि तिकडे त्याच्या निविताईला खोकला लागणार. आता मी बघतेच ना निवेदिता, तुझ्यासाठी तुझ्या भावाचा जीव महत्वाचा आहे की नवऱ्याच्या मित्राचं लग्न? राहुल पण ना फोनच उचलत नाहीये. हॉटेलमध्ये येऊन अर्धा तास झाला आणि याचा काय पत्ता नाही. तू कळवलं होतंस ना? अगं हो, पोहोचल्याचा मेसेज पण केलाय त्याला. काय राहुल, राशी, कुठे आहेस तू? राशी, राशी, माझा चष्मा दे. मला कसं तरी होतंय. राशी, राशी, माझा चष्मा दे. राशी, 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 मला कसं तरी होतंय. अश्विनी मावशी, दार उघडा. अश्विनी मावशी, मला कसं तरी होतंय. दार उघडा, दार उघडा. ही निवेदिता सांगलीला काय गेली, घरात इतकी कामं करायला या अश्विनीला तर काही जमत नाही. आई गो मालती, हे घे. अगो बाई, आणल्यात गोळ्या? बरं झालं बाई आणल्यात ते. मालती, अगं या गोळ्या घेतल्या नाहीत की तुला त्रास होतो हे माहिती आहे ना तुला. मग कशाला उगाच बीपी वाढवून घेतेस स्वतःच? अहो विसरले हो मी. मालती, अगं असं विसरून कसं चालेल? या गोळ्या 6 महिने रेग्युलर घ्यायच्या आहेत असं डॉक्टरांनी सांगितलंय ना तुला, माहिती आहे ना? आता घेईन काळजी, नाही करणार हलगर्जीपणा. बरं चल, पटकन नाश्ता करून घे आणि मग लगेच गोळ्या घेऊन टाक. अहो नाश्ता केलाय मी, आता फक्त गोळ्याच घ्यायच्या बाकीत. मग आता बीपी वाढायच्यात, पटकन गोळ्या घेऊन टाक. मी जरा आलोच. अहो कुठे निघालात? अगं असीमला शाळेत सोडायचंय ना, त्याची तयारी झाली की नाही ते बघून येतो. अहो करेल होतो. तो काय कुकुला बाय आहे का आता? एक अंगड टोपडा आणून दे त्याला.
स्वतःच्या बायकोपेक्षा ना तुम्हाला त्या पोराचीच जास्त काळजी आहे. अगं असं काय करतेस मालती? आता तुझ्या गोळ्या आणून दिल्या ना मी. मग बसा इथे, मला गोळ्या घ्यायला मदत करा. म्हणजे आता काही गोळ्या भरवू का मी तुला? असं म्हंटल का मी? एवढी सेवा करायची काय? ऐ ग मालती, काय होतंय तुला? ऐक, काय होतंय? चक्कर झाली अचानक. काय अरे झालं बाप, कोणास ठाऊक. ती गोळी घे पटकन. हो ना, अचानकच बरं वाटते नसं झालं हो मला. पाणी पण नाही हो इथे कुठे. थांब थांब, देतो मी, थांब. हा, अरे देवा. घे आधी ती गोळी घेऊन टाक. हो. बरं, आता सगळं झालंय ना तुझं? आता तरी जाऊ का मी? अहो काय तुमचं, बसा की जरा. बाबा चहा घ्या. हे बघ अश्विनी, चहा नंतर घेतो, आधी असीमला सोडून येतो. बाबा हो, तो असीम करेल स्वतःच, नका काळजी करू. त्या असीमच्या नादात सकाळपासून एक चहा झाला नाहीये तुमचा. घ्या. अगो बाई काय सांगतेस? नाहीतर काय, इथे आईंचं प्रेशर वाढलंय, तसं तुमचं कमी नको व्हायला. घ्या. अहो बरोबर बोलते ती. तुम्ही बसा बरं, आधी चहा प्या. काय ग बाई, त्या पोराच्या पाठीमागे अख्खं घर लागलंय. बाबा तुम्ही ना अति विचार करताय. तो चहा संपला. हो. बरं अश्विनी, मला उशीर होतोय, मला आता जायला हवं. आओ. असीम, ए असीम, असीम. सॉरी बाबा, पण तुमचा असीम आता भाषण करू शकेल असं नाही वाटत मला. ही पण अश्विनी, काही भलत सलत नाही व्हायचं ना बाई त्या पोराला. नाही हो, एवढं काही होत नाही. आणि झालं तरी आपण काहीच केलं नाहीये ना. म्हणजे आपल्याला माहितीच नाहीये की तो माझ्या खोलीत गेलाय, हो की नाही? पण निवेदिताला मात्र चांगली अद्दल घडणारे आई. कुठे गेला असेल हा पोरगा? असीम, कुठे गेला असेल असीम? नाही, असीम अश्विनीच्या खोलीत जाणं शक्यच नाहीये, कारण तो तिच्या खोलीत गेलेला तिला आवडत नाही हे असीमला माहितीये. असीम गेला तरी कुठे? किचन मध्ये? अभय, अभय, अरे असीमला पाहिलंस का तू कुठे? बाबा आता मला तेवढीच काम आहेत का? आणि तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, त्याच्याकडे बघत बसू नका. हं, कळलं का? चला, मी जरा माझी कामं आटपून येतो. असे कुठे गेला असेल हा मुलगा? असीम, मालती, अश्विनी, अगं तुम्ही असीमला कुठे पाहिलं का? तो यशच्या खोलीत पण नाही आणि किचन मध्ये सुद्धा नाहीये. मला नाही माहित, मी तर इथंच बसले कधीची. बाबा तुम्ही खाली गेलात तेव्हा तो धन्याच्या खोलीत होता ना? अगं हो, पण आता अख्खं घर शोधलं, कुठेच सापडत नाहीये तो. म्हणून म्हणत होते त्या पोराची जबाबदारी आपण नको घेऊया म्हणून. कशाला ते लोडणं गळ्यात? केला असेल कुठेतरी खेळायला. काय धड आहे का ते पोरग? मालती, अगं काय बोलतेस तू हे? राशी, इकडे ये बाळा, इकडे. मला सांग, तू असीमला खाली बघितलंस का? खाली नाहीये, तो आमच्या खोलीत आहे. काय? तुमच्या खोलीत? हो, त्याने माझं आईस्क्रीम घेतलं होतं ना, म्हणून मी त्याचा चष्मा घेतला, त्याला पनिश करायसाठी. तेव्हा तो आमच्याच खोलीत गेला होता. मूर्ख मुलगी, खाल्ली माती. हिला कोणाला सांगू नको म्हणून बजावलं होतं, तरी तो उचकटलंच. अगं किती घाबरलो होतो मी, किती वेळ शोधत होतो असीमला. राशी, पण हे चुकीचं आहे. पण मी गंमत म्हणून केलं. राशी, अशी गंमत परत करायची नाही. हो, पण मला तर. राशी, काय ग? हा, हे काय वागणं झालं तुझं? त्या असीमचा चष्मा घ्यायची काय गरज होती? हा, अगं एक शब्द बोलू नकोस.
आणि बाबा त्याला माझ्या रूम मध्ये जायची गरजच काय होती? एकदा बजावलं होतं ना त्याला मी. अगं अश्विनी, तो काही मुद्दामून गेला नसेल. हा, राशीने त्याचा चष्मा घेतला ना म्हणून तिच्या मागे गेला असेल तो. अहो पण पुन्हा पुन्हा तीच चूक कशी करू शकतो तो? हे बघ अश्विनी, तू रागवू नकोस. मी समजवतो त्याला. तो नाही जाणार परत तुझ्या रूम मध्ये. राशी, अगं तू आत्ताच खालून वर आलीस ना? हो. मग इतका वेळ असीम तुमच्या रूम मध्ये काय करतोय? असीम, असीम! काय गो, तू गप्प बसता येत नाही जरा? हा, ठरलं होतं ना आपल्यातलं सिक्रेट आहे म्हणून. फक्त लगेच बोलायला गप्प बस आता. अरे भावा यश! अरे राहुल, कसा आहेस भावा? अरे मी मस्त आहे. किती वर्षांनी भेटतोय ना आपण यश. हो ना. काय रे राहुल्या, बारीक झालायस रे तू? हे तू पण बारीक झालायस. हे अरे ओळख बिळख करून देणार आहेस की नाही? अरे हो, देतो. ही माझी बायको निवेदिता. आणि निवी, हा राहुल. नमस्कार वहिनी. नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच वहिनी. पण तुम्हाला सेल्यूट या. का? अहो तुम्ही ह्या माणसाशी लग्न जे केलंय. ए राहुल्या, काय तू पण मस्करी करतोस काय? अरे माझ्या बायको समोर तरी खेचू नको माझी. हे अरे असं कसं खिचू नको? हो वहिनी, तुम्हाला सांगतो, आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये हा एकमेव असा मुलगा होता ज्याला कधीच लग्न करायचं नव्हतं. पण आमच्या सगळ्यांच्या आधी हा लग्न करून मोकळा झाला बघा, शहाणा. आणि सेल्यूट याकरिता, कारण तुम्ही याला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून ठेवलं म्हणून. अरे बास बास. बरं चला आता निघूया. अरे एक मिनिट, एक गोष्ट राहिली आहे. आता काय? अरे मी फक्त सेल्यूट बोललोय, सेल्यूट केलंच नाहीये. अरे वहिनी, सेल्यूट आहे. असीम, असीम! दाराला कडी? पण मग जर का असीम आतमध्ये असेल तर दाराला बाहेरून कडी का लावलीये? असीम, 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 असीम काय झालं तुला? असीम, असीम उठणार आहे. काय झालं तुला? असीम उठणार आहे बाळा. असीम, वास पण येतोय कसला तरी. असीम, ए असीम उठणार आहे बाळा. असीम, 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 ए बाळा उठणार आहे. असीम. अरे देवा, काय करू मी आता? निवेदिताला फोन करू? नाही पण ती दोघं जण तर लग्नात असतील. असीम, ए असीम बाळा उठणार आहे. असीम. नाही नाही, पण या परिस्थितीत निवेदिताला फोन करावाच लागेल. कोणाचा फोन आहे? काकांचा. हॅलो. निवेदिता बाळा, इकडे एक प्रॉब्लेम झालाय ग. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? अगं असीम बेशुद्ध होऊन पडलाय. काय? हो. पण असं अचानक कसं काय झालं? तो राशीच्या मागे अश्विनीच्या बेडरूम मध्ये गेला होता आणि नेमकं त्याच वेळेला मी मालतीच्या गोळ्या आणायला खाली मेडिकल स्टोअर मध्ये गेलो होतो. आल्यानंतर त्याला शोधलं तर तो अश्विनीच्या बेडरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. काय? अगं असीमला परत अस्थमाचा अटॅक तर आला नसेल ना? कारण मी जेव्हा अश्विनीच्या रूम मध्ये गेलो ना तेव्हा तिथे परफ्यूमचा भरपूर वास येत होता. हो काका, त्याला स्ट्रॉंग परफ्यूमची ॲलर्जी आहे काका. तुम्ही काम करा, आमचं कपाट आहे ना, त्या कपाटात असीमचा एक ड्रॉवर आहे. त्या ड्रॉवर मध्ये मी त्याचा पंप ठेवलाय. तो पंप आहे ना, तो त्याच्या तोंडात धरा आणि स्प्रे करा. आणि तुम्ही प्लीज लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवा काका. आम्ही पण इथून निघतो. हो मी बोलवतो आणि तुम्ही लवकर निघा. काय झालं निवी? धन्या, असीम. काय झालं असीमला? तो पुन्हा बेशुद्ध पडलाय. काय? अगं पण कशामुळे? बहुतेक त्याला परफ्यूमचा त्रास झालाय. आपण लवकर निघूया ना प्लीज. हो चालेल.
असीम श्वास घे बाळा. असीम श्वास घे. राहुल्या, आम्हाला ना ताबडतोब मुंबईला जावं लागेल रे. निवीचा भाऊ आहे ना असीम, तो आजारी पडलाय.